ही कथा अश्विनी आणि तिच्या 4 वर्षीय चिमुकल्या रियांशची आहे. अश्विनी समाधान ढगे, अवघ्या 23 वर्षांची, लग्नाआधी हसरी, मनमिळावू आणि स्वप्नांनी भरलेली मुलगी होती. माहेरी सगळ्यांची लाडकी आणि मोठ्या बहिणीसारखी घरच्यांची काळजी घेणारी अश्विनी गावाकडची साधी सरळ मुलगी होती, जी एका सुखी संसाराचं स्वप्न पाहत होती. मात्र नियतीने वेगळंच ठरवलं. तिच्या आयुष्याचा आधार होता रियांश, तिचा छोटासा निरागस मुलगा. त्याच्या डोळ्यात आईसाठी प्रेम पाहिलं की अश्विनीला वाटायचं, कितीही त्रास झाला तरी या जीवासाठी तिने सगळं सहन करावं. ती आतून तुटत चालली होती, पण त्याच्यासाठी तिने स्वतःला सावरलं. संध्याकाळी कितीही छळ सहन करून नवऱ्याच्या दुर्लक्षाचा भार उचलत अश्विनी रात्री रियांशला कुशीत घेऊन झोपायची. त्याच्या लहानशा हातांनी आईचे अश्रू पुसायचा प्रयत्न व्हायचा. त्यांच्या नात्यात शब्द नव्हते, पण भावना होत्या. समाधान ढगे. नावाप्रमाणे समाधान नव्हतंच. तो माणूस फार कठोर स्वभावाचा होता. लहान सहान कारणावरून वाद व्हायचे आणि त्याचा त्रास वाढत गेला. सासूने यात तेल ओतलं आणि अश्विनीचं जीवन नरक बनवलं. समाधानचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचं समजल्यावरही अश्विनीने सुरुवातीला दुर्लक्ष केलं. वाटलं की तो बदलेल, पण तो अधिकच बिघडत गेला. फोनवर गुपचूप बोलणं, उशिरा घरी येणं आणि उलट तिच्यावरच संशय घेणे सुरू झालं. तिला बोलण्याचंही स्वातंत्र्य नव्हतं. माहेरच्यांना फोन केला की तो तिच्यावर ओरडायचा. दिवसेंदिवस छळ वाढत गेला. नवरा आणि सासूने मिळून तिचं जीवन नरक बनवलं. घरात फक्त शिव्या, अपमान आणि भांडणं होती. समाधानने माहेरहून 2 लाख रुपये आणण्यासाठी दबाव टाकला. अश्विनीने नकार दिला, तेव्हा तिला मारहाण होऊ लागली. तिच्या मदतीला कुणी नव्हतं. आईला फोन करण्याचंही स्वातंत्र्य नव्हतं. रात्री ती रियांशला कुशीत घेऊन रडत बसायची. थकलेली, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुटलेली अश्विनी तिच्या मुलासाठी लढत होती. मात्र त्या रात्री काहीतरी वेगळंच ठरवलं गेलं. रात्रभर रडून थकलेल्या अश्विनीने रात्री उशिरा दरवाजा उघडला. रियांशला हलकेच उठवलं आणि घराबाहेर पडली. गाव शांत होतं आणि ती थेट विहिरीकडे गेली. मनात फक्त एकच विचार, वेदना संपवायच्या होत्या. काही क्षणासाठी तिने थांबायचा विचार केला, पण त्या नरकात परत जायचं नव्हतं. तिने रियांशला घट्ट मिठी मारली. तो आईच्या उभेत झोपलेला होता. त्या अंधाऱ्या विहिरीने आई मुलाला आपल्या काळजात सामावलं. पहाटे गावकऱ्यांना विहिरीच्या काठावर 2 चपला दिसल्या, एक मोठी, एक छोटी. त्याच क्षणी कुणीतरी घाबरून ओरडलं. पाण्यावर दोघांचे मृतदेह तरंगत होते. सगळं गाव धावत आलं. काही वेळातच पोलीस पोहोचले. मृतदेह बाहेर काढले आणि नातेवाईकांना कळवलं. अश्विनीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली की माझ्या मुलीला तिच्या नवऱ्याने आणि सासूने आत्महत्येस प्रवृत्त केलं. शेजाऱ्यांनी पोलिसांना अश्विनीची व्यथा सांगितली आणि समाधान ढगे आणि त्याच्या आईवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तपासात सर्व सत्य बाहेर आलं. समाधानचे अनैतिक संबंध, अश्विनीवर होणारा छळ, मारहाण आणि मानसिक यातना. अश्विनी आणि तिचा मुलगा आता नव्हते, पण त्यांनी समाजासमोर एक मोठा प्रश्न उभा केला. एका स्त्रीला स्वतःच्या घरात एवढं असहाय्य का वाटतं? तिला लढायला हवं होतं की समाजाने तिला साथ द्यायला हवी होती? अश्विनीच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण समाजाला एक धडा दिला. स्त्रियांवरील छळ, कौटुंबिक हिंसाचार आणि मानसिक तणाव याकडे समाज किती गांभीर्याने पाहतो. या घटनांमधून काही शिकून बदल घडवणं आवश्यक आहे. स्त्रियांनी सहनशीलतेच्या नावाखाली अपमान सहन करू नये. आत्मसन्मान जपावा आणि गरज पडल्यास कायदेशीर मदत घ्यावी. समाजानेही महिलांना मदतीसाठी पुढे येण्यास प्रोत्साहन द्यायला हवं. अश्विनीला कदाचित तिच्या शेजाऱ्यांनी किंवा नातेवाईकांनी मदत केली असती, तर तिचं आणि रियांशचं जीवन वाचलं असतं. अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता महिलांना योग्य मार्गदर्शन आणि मदत देणं समाजाचं कर्तव्य आहे. महिलांनी त्रास सहन करत बसण्यापेक्षा आवाज उठवावा, मदत घ्यावी आणि अन्यायाविरुद्ध लढा द्यावा. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे? आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.